नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मी तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे, ती म्हणजे एसटी महामंडळ भरती 2025 बद्दल नवीन अपडेट घेऊन आली आहे। तर मित्रांनो बघा, एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी लागतंय। महाराष्ट्रामधील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरीही तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात। यासाठी महिला पुरुष दोघेही पात्र असणार आहेत अशी ही घोषणा केली गेलेली आहे। अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांनी केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच ही घोषणा केली आहे की आम्ही एसटी महामंडळामध्ये लवकरच भरती काढणार आहोत आणि हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गटाचे आमदार सुद्धा आहेत आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत। तर एसटी महामंडळामध्ये जे कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर टंकर लेखक आणि त्याच सोबत शिपायाचे सुद्धा सफाई कर्मचारीचे सुद्धा जागा असणार आहेत। बरेच काही जे आहेत मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये हे काही पद निघणार आहेत, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास 12वी पास लागणार आहे आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस एसटी महामंडळामध्ये आहेत। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 35 मार्कांची तुमची पासिंग येथे ठेवण्यात आलेली आहे। त्यांना जर पोरं भेटली नाही तर ते अनुसूचित जाती जमातीमध्ये सुद्धा पोरं हे त्यामध्ये घेणार आहेत। एसटी महामंडळामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, त्याचबरोबर वयमर्यादा काय असणार आहे, पगार किती असणार आहे, तसेच कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे, काय काय यामध्ये पात्रता आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, पेपर की नाहीये, पेपरचा अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे, उंची वगैरे काय असणार आहे, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आज बोलणार आहोत। तर त्याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर मित्रांनो बघा, प्रताप सरनाईक सर यांनी काय म्हटलंय बघा, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज भासणार आहे। चालक तथा वाहक पदासाठी देखील काही वर्षात एसटी महामंडळावर भरती केली जाणारी आहे। त्याबाबतच ठरावाला नुकतीच संचालक महामंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक सर यांनी दिलेली आहे। तर मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाच्या तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासाठी अन्य कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे। याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येमुळे कर्मचाऱ्यांची नवीन आकृती बंधनाला मंजुरी घेण्यात येईल, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, प्रताप सरनाईक सर यांचे जे सोशल मीडिया हँडओव्हर सुद्धा तिथे सुद्धा त्यांनी पोस्ट टाकलेली आहे, तुम्ही येथे बघू शकताय। बघा, त्यांनी काय म्हटलंय, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षांमध्ये एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, तसेच त्याचबरोबर पुढे बघा, नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्याने आपल्या विभागात रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तर बघा मित्रांनो, प्रताप सरनाईक सर यांनी नुकताच या ठिकाणी ही घोषणा केली आहे की लवकरच एसटी महामंडळामध्ये भरती काढणार आहे। म्हणून तर आता ही भरती कधीपर्यंत निघणार आहे ते तर पहा।
ऑगस्ट महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण की ऑगस्ट महिन्यापर्यंत बरेच काही जाहिराती येणार आहेत. तर आत्तापासूनच तयारीला लागा. एस टी महामंडळामध्ये मित्रांनो आणखीन यामध्ये पद या ठिकाणी भरले जाणार आहेत, लक्षात ठेवा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाचे जे कंडक्टरचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं पद आहे, याबद्दल बरेच काही कन्फ्युजन आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस सांगून देते की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. कंडक्टरचं जे पद आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची उंची 160 सेंटीमीटर पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी भाषा तुम्हाला वाचता लिहिता बोलता आली पाहिजे, ही एक मोठी अट आहे त्यांची. तसेच तिसरी जी अट आहे ती म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSVB बॅच बिल्ला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचे वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्व सादर करणे हे सुद्धा आवश्यक आहे. एवढी शैक्षणिक पात्रता येथे लागणार आहे. जर वयमर्यादा जर बघितली तर 24 वर्ष ते 38 वर्षपर्यंत मागच्या भरतीमध्ये वयमर्यादा होती, पण यावर्षी 18 ते 38 वर्षापर्यंत वयमर्यादा असू शकते. आणि जे चालक जे पद आहे तर चालक पदासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता हे सुद्धा 10वी पास असलं पाहिजे आणि 160 सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे. मराठी वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रादेशिक कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PVSB बिल्ला आवश्यक आहे. त्याचबरोबर पगाराचा जर विचार केला तर 2 पदामध्ये कंडक्टर आणि चालक, तर यामध्ये तुम्हाला जो पगार भेटणार आहे तो 4,700 ते 15,367 जेव्हा मागची भरती होती त्यावेळेस पगार होता एवढा, पण आता पगार यामध्ये वाढणार आहे, कारण की दरवर्षी पगार जो विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळामध्ये 3% पगार वाढ होत असते दरवर्षी, हे लक्षात घ्या. आता जेव्हा जाहिरात येणार आहे त्यामध्ये पगार जास्त असणार आहे आणि जो मी तुम्हाला 4,700 ते 15,367 पर्यंत जो पगार सांगितला आहे तो जुन्या भरतीचा सांगितला आहे, म्हणजेच 2019च्या आसपासच्या भरतीचा सांगितलेला आहे. ठीक आहे, आता पगार जास्त असणार आहे यामध्ये. त्याचबरोबर यामध्ये जे सफाई कर्मचारीचं सुद्धा पद असणार आहे आणि सफाई कर्मचारींचे जे पद आहे तर त्या पदासाठी फक्त 10वी पास किंवा 12वी पास यामध्ये लागणार आहे. तर आता कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर होणार आहे. तो तुमचा पेपर 100 मार्काचा येथे तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. तर या पेपर कशा प्रकारे असणार आहे, चालक आणि कंडक्टर या 2 पदांचा पेपर जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे ते म्हणजे 40 मार्कांसाठी जे जनरल नॉलेज झालं, गणित बुद्धिमत्ता चाचणी झालं, हे सर्व विषय असणार आहेत. त्याचबरोबर 60 मार्कांसाठी जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत ते वाहन चालकाच्या रिलेटेड जे प्रश्न 60 मार्काचे प्रश्न ते विचारले जाऊ शकता. अशा प्रकारे 100 मार्क्सचा तुमचा पेपर हा असणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला तर बघा मित्रांनो येथे फक्त 35 मार्कवर पासिंग ही असणार आहे. तर एवढी पात्रता या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जे एक लिपिक आणि टंकलेखक यामध्ये पद असणार आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चालक परवाना यामध्ये लागत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पाहिजे, म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन असणं येथे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या शासनमान्य संस्थेने दिलेला दाखला, तर एवढं यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. आणि तसेच MSc-ITचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे पाहिजे. एवढी शैक्षणिक पात्रता लिपिक व टंकलेखन या पदामध्ये लागते. यामध्ये सुद्धा पगार 4,500 ते 15,000 पर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे. लिपिक टंकलेखन या पदाची निवड प्रक्रिया जर बघितली तर यामध्ये उंचीची काही अट नाही आहे, उंची कमीही असली तरी चालते. तर यामध्ये तुमचा पेपर असणार आहे, तुम्हाला यामध्ये जनरल
नॉलेजचा म्हणजेच सामान्य ज्ञान याचे 25 प्रश्न विचारले जाणार. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न विचारले जाणार, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न विचारले जाणार आणि गणिताचे 25 प्रश्न विचारले जाणार. असे टोटल 100 मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा टायमिंग हा भेटणार आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.